तुम्हाला अनुभव नाही म्हणून तुम्हाला सांगतो. काम सुचवणारा कोण असतो तर त्याला काम करायचं आहे. मग तो म्हणतो का ग्रामपंचायत तुम्ही आपलं या ठिकाणी तो 90% निधी देतो. राहिला जो पुरवठा त्याच्यामध्ये पण एक दुसरा जो पुरवठा नायगाव चित्र हा तर कामं अगदी अगदीच पाहिजे. 2-5 कामं सोडून ती कामं नाही. राहिला आमचा हा 8 झाला 11 झाला कोणी सगळं इथं नक्की व्हायचं त्याच्यामध्ये आमची कामं सांगितलं. दुसरी गोष्ट मी जे बजेट आता येणार आहे त्या बजेटमध्ये या भागासाठी जास्तीत जास्त निधी आला पाहिजे. प्रभाग समिती वाईज तर आतापर्यंत पूर्वपट्टीतला आला आणि तो घेतला गेला. जी दिली फक्त आपल्याकडे कामं देण्याची पद्धत अशी होती स्मशानभूमी बांधली. या व्यतिरिक्त दुसरं काम काय नसतं. माझ्याकडे 20 काम आहेत. ऐकाय पाटील साहेब ऐका जी कामं आली एकही शिल्लक पाणीनगरशिवाय 1, 2, 3, 4 लोक आता पाणी आता आलेले तर आमच्या क्षेत्रामध्ये मूलभूत सुविधा पण त्या भागामध्ये यातमध्ये मी त्यांनी काम केलं बरोबर ना. त्याच्याकरता आपण त्या या करता या योजनेमध्ये चांगली तरतूद करून द्यायला पाहिजे. कामं प्रमाणे 118 रुपये म्हणजे एका कागदावर चिटकवा. हे बघा ह्या अलग अलग पावती आहेत. छोटे छोटे आहेत ना. ऐका छोटे छोटे आहेत ना. विभागावर वेगवेगळ्या विभाग का बाबा ही वसई का ही अमुक ठिकाणची पावती ही अमुक ठिकाणची पावती एका कागदावर म्हणजे आपल्याला कंपॅरिझनसाठी आपल्याला ते